तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी क्रिस्टल हाऊसचे काय महत्त्व आहे? क्रिस्टल हाऊसचं महत्त्व आहे म्हणजे इंग्लिश मिडियम नव्हती शाळेमध्ये इथं. आता मॅडममुळे क्रिस्टल हाऊस ही इंग्लिश मिडियम झाली. ही महत्त्वाची आहे. शिक्षण महत्त्वाचं आहे. According to me, education is more important. There were no English medium schools in this underprivileged area, and now we are getting assisted. तुमच्या मुलांसाठी म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मुलांसाठी महत्त्वाचं काय आहे? शिक्षण महत्त्वाचं आहे. इंग्लिश बोलतात ते इंग्लिश सगळं त्यांच्या वागणुकीमध्ये बदल झाला आणि इंग्लिशमुळेच सुधारणा होत आहे. Education is important. They are talking in English. They are changing their behavior, becoming more good and good. बरं, या महत्त्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी क्रिस्टल हाऊसने काय काय मदत केली तुमच्या? क्रिस्टल मॅडमने भरपूर मदत केली मुलांना. जेवणाची सोय, दप्तरं, गणवेश आणि वह्या, पुस्तकं, जेवण हे सगळं क्रिस्टल मॅडममुळेच मिळतं इथं. Crystal Mom has helped a lot. She has given free education. Along with that, everything has been given free, like meals, uh, uniforms, shoes, books. Everything has been given free. या क्रिस्टल हाऊसमध्ये आल्यापासून तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये काय फरक झाला? भरपूर सुधारणा झाली मुलांमध्ये. इंग्लिश बोलतात, इंग्लिश वाचतात. पहिले शाळेत जात नव्हते माझी मुलं. आता शाळेत एक दिवसही खाडा करत नाही इंग्लिश मिडियममध्ये आल्यापासून. Initially, my child was hesitating to go to school, but now they are quite regular. They like school and they come into school. They speak in English, they read in English, and which is a great achievement. अजून काय सांगायचं? मॅडमनी मुलांसाठी इतकं केलं तर त्यांचे आईवडीलसुद्धा करू शकत नाही. क्रिस्टल मॅडमने एवढं केलं आहे. Crystal Mom has done a lot, which their parents also couldn't have done what she has done. त्यांच्या दवाखान्याचा खर्च वगैरे सगळं मॅडमच बघतात ना. त्याच्यामुळे गावकरी मंडळी आम्ही खूप मॅडमवर खुश आहे. She also look after the expenses which are related to the medical problems, and therefore all the villagers and we all are happy with what she is doing. क्रिस्टल मॅडम यांना तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? हो, मॅडमचं मी तर म्हणते खूपच धन्यवाद. मला तर वाटते मॅडमबद्दल खूपच बोलावं असं वाटते की मॅडमनी मुलांसाठी भरपूर काही केलं. इथं कधीच असं काही नव्हतं या शाळेमध्ये. मराठी शाळेमध्ये इथं शाळाच नव्हती. इंग्लिश मिडियम ही प्रथमच झाली म्हणायचं. I have no words to express her gratitude. I just feel like thanking her 100 times because there were no English medium schools over here, what she has provided.